मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अनुदान वाटपात अन्याय झाला असा आरोप करत शेतकरी संघटनेकडून तहसील कार्यालयावर सोमवारपासून उपोषण सुरू आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आहेत। काय सांगाल, आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे, प्रशासनाने काही दखल घेतली आहे का? प्रशासनाने दखल म्हणजे काल 3 वाजता आपल्या वैजापूर तालुक्याचे तहसीलदार तथा दंडाधिकारी सावंत साहेब आले होते। ही उपोषण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करतोय ते कायदेतज्ञ ॲडव्होकेट अजितदादा काळे साहेब पण या ठिकाणी उपस्थित होते। तर पहिल्या फेरीची चर्चा शेतकरी काळे साहेब सर्व इथे 200 शेतकरी होते, त्यांच्या 1 to 1 चर्चा झाली त्यांच्या देखत। तर त्यामध्ये आम्ही प्रश्न मांडले, त्या एकाही प्रश्नाचं तहसीलदाराकडे समर्पक उत्तर नव्हतं। आम्ही त्यांना सांगितलं बागायती जमिनी कुठल्या नियमाने कुठल्या निकषाने तुम्ही कोरडो लावता, तर त्यांनी त्याचं उत्तर नव्हतं। दुसरी गोष्ट, आम्ही त्यांना वारंवार विचारत होतो की 10 ऑक्टोबर रोजी जो शासन निर्णय निघाला तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी, मग त्यामध्ये त्या निर्णयाप्रमाणे न वागता तुम्ही जर ही तुमच्या मनाने काही केलं असेल तर काळे साहेबांनी त्यांना ठणकावून सांगितलं की तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पात्र आहे, आम्ही तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू शकतो। तर चर्चेअंती आम्ही त्यांना एक प्रस्ताव ठेवला की तुम्ही परत एकदा जे कोरडो क्षेत्र आहे, बागायती क्षेत्र आहे जे कोरडो म्हणून लावलं, तर त्याचे परत रिपंचनामे करा। परंतु तहसीलदारांनी सांगितलं असं पूर्ण तालुक्याचे रिपंचनामे आम्ही करू शकत नाही, कारण की ज्याची तक्रार आहे अशा लोकांचे रिपंचनामे होऊ शकते, परंतु ज्याची तक्रारच नाही असं आम्ही रिपंचनामे करू शकत नाही। तर ज्याच्या तक्रारी आलेल्या आहे त्यांची आम्ही महसूल आणि कृषी प्रशासन बसून आज 3 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला माहिती देतो नेमकं याच्यात घडलं काय। तर मग ते आज 3 वाजता या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे आम्ही ते बघून घेऊ। शेतकऱ्यांना काय आव्हान करा? नाही, शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे, आतापर्यंत 25-30 ग्रामपंचायती सोसायटी यांनी पाठिंबा दिलेला आहे, परंतु महसूल प्रशासनाचं असं म्हणणं आहे की ज्यांची तक्रार नाही त्यांना ते मान्य आहे, तुम्ही तालुक्याचं कसं म्हणू शकता तहसीलदार साहेब म्हणे, आणि तो आम्हाला अधिकार पण नाही। जेवढ्या लोकांच्या तक्रारी त्यांचा रिपंचनामा करायचा की नाही करायचा आज 3 वाजता सांगणार आहे। आमचं शेतकऱ्याला एकच आव्हान आहे, तुम्ही वैयक्तिक या ठिकाणी येऊन आम्ही एक फॉर्मेट बनवलेलं आहे, नाव, गट नंबर, क्षेत्र आणि माझं क्षेत्र बागायती असून ते कोरडो नोंद झालेली आहे, माझं क्षेत्र कमी लावण्यात आलेलं आहे, ही एक रितसर तक्रार देऊन टाकायची। कारण की तहसीलदार साहेबांनी स्पष्ट सांगितलं तक्रार असल्याशिवाय आम्ही ते काही करू शकत नाही, आमच्या म्हणण्यानुसार नाही करू शकत। तर आमचं म्हणणं एकच आहे, वैजापूर तालुक्याचं सरसकट नुकसान झालेलं आहे। जे पैसे 170 रुपये गुंठ्याने मिळायला पाहिजे होती, म्हणजे 1 हेक्टर क्षेत्र असलं तर 13,600 रुपये भेटायला पाहिजे होते, प्रत्यक्षात मात्र आम्हाला 80% नुकसान धरलं तर आम्हाला 6,800 भेटले, आम्हाला 7,200चं नुकसान झालेलं आहे। ज्याचं क्षेत्र 1 हेक्टर आहे, परंतु ज्याचं क्षेत्रच 2 हेक्टर आहे त्याचं 14,400 रुपये नुकसान झालेलं आहे, प्रत्येक गावातलं आहे। परंतु ते ऑन रेकॉर्ड यायला त्या हा एक कोरडोच्या हिशोबाने, आणि आमचं म्हणणं बागायतीच्या हिशोबाने जर दिलं तर हेक्टरी किमान 7,200 रुपये वाढतात, आणि वैजापूर तालुक्याच्या प्रत्येक गावची घडलेली आहे। परंतु तहसीलदार साहेबाचं म्हणणं आहे लेखी असल्याशिवाय आपण असं कसं म्हणू शकता। तर आमचं शेतकरी संघटना वैजापूरच्या वतीने काळे साहेबांनी तेच आव्हान केलं, आम्ही तेच आव्हान करतो, वैजापूर तालुक्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीने इथं लेखी आणून द्यावं की हा अन्याय झालेला आहे आणि आमचा या उपोषणाला आंदोलनाला पाठिंबा आहे। दुसरी गोष्ट, जी ग्रामपंचायत देत नसेल, काही राजकीय हस्तक्षेप असेल, तो सरपंच करायला तयार नसेल, तर शेतकऱ्याची वैयक्तिक जबाबदारी आहे। 7,400 रुपयाचा प्रश्न आहे, आपल्या वैजापूरला यायला 7,400 लागणार नाही, आपण तसे येतो, पण आपण जर अर्ज केला तहसीलदारला रिपंचनामा करावा लागेल। ज्याच्या वावरात विहीर आहे, जो कमांड एरियात आहे, त्याला 100% बागायती प्रमाण पैसे द्यावा लागेल। आम्ही तहसीलदार साहेबाकडे GR आहे, आम्ही त्यांना GR पण दिला, 10 ऑक्टोबर रोजी जो निघलेला GR आहे त्याची अंमलबजावणी करा। आमच्या शेतकऱ्याला परत हात जोडून विनंती आहे, आपलं नुकसान करून घेऊ नका, 200 कोटी रुपयाचं नुकसान होणार आहे।
आपल्या हलगर्जीपणामुळं आपण जास्तीत जास्त संख्येने 3 वाजेपर्यंत ग्रामपंचायतचे, सोसायटीचे आणि वैयक्तिक तक्रारी इथं तहसील कार्यालयात आणून द्या. आम्ही त्याचा फॉर्मेट बनवलेला आहे. लवकरात लवकर द्या. 3 वाजता तहसीलदार साहेब काय स्टँड घेता, त्याच्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू. वैजापूर तालुका शेतकरी संघटना जे उपोषण चालू आहे त्याच्यावर ठाम आहे. उपोषण चालू राहील. काय करायचं, शेतकऱ्यांना काय आव्हान करा? शेतकऱ्यांना हेच आता आमचे मित्र गणेश भाऊंना सांगितलं की तहसीलदार बरोबर काल जी चर्चा झाली की त्यांनी सांगितलं की आमच्याकडं ग्रामपंचायतची तक्रार नाही. तुम्ही तोंडी मानताय, तुम्ही सांगताय, आम्ही ते पंचनामा कसं काय करायचं. म्हणून वैजापूर तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन यांना एकच विनंती करणार आहे की तुम्हाला गावानं निवडून दिलेलं आहे, त्या गावाची सेवा करण्यासाठी निवडून दिलेलं आहे. तुम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून या शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही तत्काळ आज संध्याकाळी परत तहसीलदार बरोबर उपोषण करते आणि यांचीवाली चर्चा होणार आहे. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे जे ग्रामपंचायतचे ठराव हे आलेले, जे ज्या शेतकऱ्यांनी दिलेले त्याच्यावर ते विचार करणार आहे आणि सांगणार आहे की परत पंचनामा करावा. म्हणून वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना विनंती आहे की आपापले नसन ग्रामपंचायत देत राजकीयांना, तर तुम्ही स्वतः या उपोषण स्थळी येऊन फॉर्म भरून घ्यावा. आणि प्रशासकाला एक विनंती करतो की कालच्या धरून या तहसील समोर आम्ही पडलेलो आहे. असं वाटतं की रात्रीचं असं झालं की काय डोकरं लोळताय काय याच्या समोर. या ठिकाणी पोलीस प्रशासक नाही किंवा कालच्या धरून त्या दवाखान्याची कोणती आरोग्याची गाडी या ठिकाणी आलेली नाही. कोणाला रात्री एक जणाचा BP वाढला, कोणाला थंडी वाजून आलती. शेतकरी रात्रभर थंडीत या ठिकाणी पडलेले होते. प्रशासकाला विनंती आहे की या वैजापुरातल्या शेतकऱ्यांना जो तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातला नाशिक जिल्हा असेल, अहिल्यानगर असेल, तो शेतकऱ्यांना जो न्याय दिला तो वैजापूर तालुक्यात न्याय द्यावा. नसता या शेतकऱ्यांचा जर संयम सुटला तर या ठिकाणी तुम्हाला काहीच करता येणार नाही. तुम्ही त्यांचा अंत पाहू नका. म्हणून प्रशासकानं लवकरात लवकर काळजी घेऊन या वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्याला न्याय द्यावा. जोपर्यंत ते न्याय देत नाही, त्यांना जर बळी लागत असेल तर आम्ही बळी देण्यासाठी या शेतकऱ्यांसाठी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आणि आमचा या शेतकऱ्यासाठी जीव जरी गेला तरी आम्ही या ठिकाणी हलणार नाहीये. लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि थांब. काय सांगाल? वैजापूर तालुक्यातील जे शेतकरी संघटनेचं आमरण उपोषण चालू झालेलं आहे ते आमचे महाराष्ट्र राज्याचे राज्य उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट ज्येष्ठ विधितज्ञ संभाजीनगर अजित काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. आणि तसेच आमचे वैजापूर तालुक्याचे तालुकाध्यक्ष गणेशदादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यावर जो अन्याय झाला पश्चिम महाराष्ट्रात आणि संभाजीनगर जिल्हा मराठवाड्यात, जी तुलना जर केली तर फार मोठी तफावत आहे. आणि आमचं याच उद्देशानं एक तरुण वर्गांना, शेतकरी वर्गांना एक आव्हान आहे की आपण काय पाकिस्तानमध्ये राहत नाही, आपण वैजापूर तालुक्यात राहतो, आपण महाराष्ट्रात राहतो. शेतकरी आपला हक्क आहे आणि आपला त्याला हक्क मागवायचा आहे. आपल्याला ते लोक मागून नेणार नाहीत, हिसकूनच घ्यावला. या जाड कातड्याच्या लोकांना, शेतकऱ्यांना एकच आव्हान आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत घरी न बसता हजारोंच्या संख्येने या ठिकाणी वैजापूर तहसील कार्यालयामध्ये येऊन शेतकरी संघटनेने जे उपोषण चालू केलंय त्याला तुम्ही पाठिंबा द्या. आणि भविष्यात आपल्यावर काय अन्याय झालेला आहे याच्यासाठी तुम्ही पेटून उठा. नसता आपल्याला हे लोक कर्मदरिद्री केल्याशिवाय राहणार नाही. याच ठिकाणी मी एवढं नमूद करतो. तर हे होते शेतकरी संघटनेचे उपोषणकर्ते. त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय की 3 वाजेपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक अर्ज या ठिकाणी उपोषण स्थळी आणून द्यावे. ज्यांचे अर्ज असतील त्यांचाच विचार तहसीलदार करणार आहे, अशी चर्चा त्यांची काल झाली असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर.